अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा दिवस रविवार, चैत्र अमावस्या. आज करा हे उपाय. 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल, घराच्या मुलांची खूप काही प्रगती होईल आणि तुम्ही आनंदाने भरून जाल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आज 27 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी दर्शी अमावस्या आहे. या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. दर्शी अमावस्या ही पितरांना समर्पित असते. या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण केले जाते. तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. सोबतच या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष, साडेसाती आणि धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येत असते. स्कंद पुराणानुसार या दर्शी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानदान आणि पिंडदान तसेच तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज दर्शी अमावस्येच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची, मुलाची प्रगती, भरभराट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू सकाळी उंबरठ्यावर ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत. तुमच्यासोबत ते घडेल जे चमत्कारिक असेल. तर पहा, अमावस्या तिथी दर महिन्याला येते. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते. पण दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान दर्शी अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे असले शास्त्र सांगते. उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या रविवारी साजरी करायची आहे. या दर्शी अमावस्येच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते तिथे अखंड लक्ष्मीचा वास होतो. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणांमुळे घरातून निघून जातो, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणे असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी आणि आनंद असणे सुद्धा तितकाच गरजेचं असतं. किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे देखील गरजेचे असते. तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तरच याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा गरजेचे असते. तर यासाठीच महिलांनी आज दर्शी अमावस्येला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण काही दिवसांचा महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्याला पूर्ण प्रगतीवर ह्या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही.
या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील. तर हा उपाय आपण आज करणार आहोत. तर हा उपाय सकाळी करण्या अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. कारण दरसी अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले तरीसुद्धा चालेल, परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. म्हणून तुम्ही घरच्या घरीच या 2 वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चना करून घ्यायचे आहेत. या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घातले जाते. देवांना शांत केले जाते, म्हणून देवांना स्नान घालायचे आहेत. धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचे आहे. त्यानंतर देवाची पूजा करायला घ्या आणि प्रसन्न मनाने पूजा संपूर्ण करा. उंबरठ्यावरती हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ, त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुमची फरशी जी आहे तर स्वच्छ पुसायची आहे. त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा जो उपाय आहे तर हा सकाळी 12 वाजायच्या अगोदर करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आतच तुम्हाला ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती उंबरठ्यावरती ठेवायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आणि त्या तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकू शकता, नसेल तर हरकत नाही. यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या उंबरठ्यावरती बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे. कारण रात्रभर आपल्या घराच्या ज्या उंबऱ्यावरती काही नकारात्मकता जी आहे तर ती येऊन थांबलेली असते. ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नये, ती तिथेच नष्ट व्हावी यासाठी हे पाणी जे आहे तर ते शिंपडलं जातं. आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त असतो. यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीचं सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जेव्हा असं हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती करतो तेव्हा घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती ही नष्ट होते आणि त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. म्हणूनच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. तसेच उंबरठ्यावरती आपल्याला कुंकवाचे एक स्वस्तिक काढायचे आहे किंवा 5 बोटे तरी लावायची आहेत. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला मध्ये 4 बिंदू आणि कडांच्या 2 लाईन आवर्जून घ्यायच्या आहेत. तसेच त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. यानंतर त्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे. ज्या प्रकारे तुम्हाला मनोभावे पूजा करता येईल तितकी मनोभावाने, श्रद्धेने पूजा करा. पहिला गंधाचा बोट तुम्हाला ओढताना आधी लक्ष्मींचा आणि नंतर दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी, नंतर धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी असे तुम्हाला 8 बोटं ओढून त्या अष्टलक्ष्मीची नावं जी आहेत तर ती घ्यायची आहेत. अष्टलक्ष्मी ही समृद्ध आणि संपत्तीची देव आहे. या अष्टलक्ष्मीची पूजेने तुम्हाला माहीत आहे की आपण लक्ष्मी पूजनालाही अमावस्येला देवी माता लक्ष्मीची पूजा करतो, ती मनोभावे करतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा माता लक्ष्मीला आठवण करून, देवीचे स्मरण करून, ते अष्टलक्ष्मीचे स्वरूप आठवून त्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. शुद्ध मनाने तुम्ही हे कराल. अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षदा, फुले वहावीत अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. जर तुमच्या घरी उंबरठा नसेल तर तुमच्या दरवाजाच्या
मध्यभागी ती पूजा करू शकता. पूजा संपन्न झाल्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेटमध्ये ठेवलेला गुळ असेल तो उंबरठ्याच्या एका साईडला ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे तुम्हाला ही प्लेट संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे. घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला हा उपाय तुमची गरिबी कायमचा नष्ट करेल. मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर असा एक छोटासा उपाय जो तुम्ही करत आहात तो तुम्हाला खूप काही फळ देणार आहे. म्हणूनच हे करून पहा. जर तुम्हाला भिजलेली चणा डाळ आणि गूळ हा दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला. जर त्याच दिवशी तुम्हाला गाय मिळत असेल तर नक्कीच त्या दिवशी केले तरी चालेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुमच्या घरी राहील, तुमच्या कुटुंबावर राहील. तुम्हाला माहीत आहे की गोमातेत 33 कोटी देवाचा प्रभावी आशीर्वाद सतत आहे. म्हणून जर तुम्ही ते गाईला खाऊ घातले तर देवाकडून तुम्हाला निरंतर आशीर्वाद येत राहील. ही अमावस्या पित्राला समर्पित असते. पितृ असतात तर ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात. त्यांच्यासाठी आपण किती सेवा करतो, त्यांची किती आठवण काढतो ते तिथून पाहत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना तृप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घ्या आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा तीळ टाकायची आहेत. दुहेरी वात करून कापसाची त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे, त्यावरती हा दिवा लावून प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचा आहे. या दिवशी बघा पितृ असतात ना, ते पृथ्वीभोवती फिरत असतात. त्यांना वाटेने जाताना त्रास होऊ नये, त्यांना अंधार दिसू नये म्हणून हा दिवा प्रज्वलित केला जातो. म्हणूनच हा एक दिवा संध्याकाळी तुम्ही 6 ते 9:30च्या आत वेळ लावा. जर त्या वेळेमध्ये आवर्जून लावा. असा दिवा जर आपण पितरांसाठी लावला तर पितृंचा आशीर्वाद निरंतर आपल्या संपूर्ण कुटुंबावर आणि आपल्या मुलाबाळांसाठी राहील. जर तुम्ही हे करून पाहत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कोणीही नसेल. पितृ आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी जे काही सांगितले आहे ते जर तुम्हाला महत्त्वाचे वाटत असेल तर नक्कीच ते करून पहा. ही खूप काही महत्त्वाची सेवा आहे. म्हणून त्यांना जसा दिवा किंवा काही सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू लावत असतो, ती म्हणजे कोहळा. बघा, दरशी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून आणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो कोहळा आपल्या देवघरासमोर ठेवून त्या कोहळ्याची पूजा करायची आहे. त्या कोहळ्यावरती तुम्हाला कुंकुवाचे स्वस्तिक काढायचे आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये हा कोहळा ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरच्या साईडने तो तुम्हाला बांधायचा आहे. जेव्हा कोहळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा कुठलीच नकारात्मकता किंवा वाईट शक्ती, अलक्ष्मी, इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात. तसेच बाहेरील एखादा व्यक्ती वाईट विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ती नकारात्मकता तिथेच नष्ट होते, त्याचे वाईट विचार नष्ट होतात. तसेच आपल्यासाठी सुख, संपन्नता वाढू लागते. तो कोहळा बांधल्याने त्या व्यक्तीच्या वाईट विचारांचा प्रभाव आपल्या कुटुंबावर कुठेही परिणाम करत नाही आणि आपण आनंदाने जगू शकतो. तुम्हाला सांगितलेले हे प्रभावी उपाय महत्त्वाचे वाटत असतील तर ते नक्कीच करा. कारण आजचा हा अमावस्येचा दिवस प्रत्येकासाठी आनंद घेऊन येऊ आणि त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा चिरकाल वास राहो यासाठीच हे उपाय सांगितले आहे. तुम्ही जर तुमच्या घरात जे काही करू शकत असाल तर ते नक्की करा आणि गायीचा सांगितलेला उपाय तर नक्कीच करा. गायीमध्ये 33 कोटी देवांचा निवास आहे. त्यामुळे जर दिवसभरात तुम्हाला संध्याकाळपर्यंत गोमातेला
भिजवलेली चणा डाळ आणि गूळ खाऊ घालता आला तर नक्कीच करा. तुम्हाला हा जर संदेश व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करा आणि तुमच्यावर तुमच्या पितृदेवतांची कृपादृष्टी निरंतर राहो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.